माझ्या मुलांना केक खूप आवडतो आणि तो त्यांचा फेवरेट आहे आणि मला बनवायला आवडतं बरं का. आज मी बिना ओव्हन आणि बिना अंड वापरता अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार हा फ्रूट केक बनवणार आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बरं का. आणि याच्यामध्ये ना बटर वापरायचंय ना कंडेन्स मिल्क वापरायचे, तरी पण हा मऊ लुसलुशीत सॉफ्ट असा जाळीदार फ्रूट केक बनवणार आहे. आज मी बनवणार आहे माझ्या मुलांचा फेवरेट फ्रूट केक. चला तर मग त्यासाठी साहित्य लागणार पाहूया. एक वाटी कोमट दूध घ्यायचं आहे. एक चमचा विनेगर घालायचा आहे. तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण एक चमचा घालू शकता. आणि हे मिक्स करून थोडं साईडला ठेवून द्यायचे तुम्हाला. एक वाटी घ्यायची. वाटीमध्ये 2 चमचे मी तुरटी फ्रुटी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा घालायचा आहे. हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, केकचा डब्बा असेल तर तुम्ही त्या डब्यामध्ये बनवू शकता. नसेल तर एखादं प्लेन बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यावरती असं घट्ट झाकण घ्यायचंय, जेणेकरून पातेल्यातली आतली वाफ बाहेर आली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये पण केक बनवू शकता. जर झाकण घट्ट नसेल तर केक अजिबात चांगला होणार नाही या. आणि तुम्ही ह्या पातेल्याला आतून तूप किंवा तेल लावून घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही केक बनवू शकता. डब्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचंय. संपूर्ण असं डब्याला व्यवस्थित तेल लावायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. बटर पेपर असेल तर याच्यामध्ये खाली तुम्हाला बटर पेपर घालायचा आहे, जेणेकरून आपला केक खाली लागणार नाही. आणि नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि तो झटकून काढायचा आहे. याच्यावरती पण पुन्हा तेलाचा हात तुम्हाला लावायचा आहे, बटर पेपरवरती पण. केक बनवायची ही एकदम साधी सोपी पद्धत आहे. एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे. 2 चमचे दूध पावडर, 2 चमचे व्हॅनिला एसेन्सची कस्टर्ड पावडर घालायची आहे. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर तुम्ही घालू शकता. त्याच्यामुळं केकला फ्लेवर आणि कलर छान येतो. 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही पण घालायचं आहे. याच्यामुळं आपला केक स्पंजी आणि सॉफ्ट बनणार आहे, जाळीदार. इथं आता हे सगळं चाळून घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळं केक हलका आणि फ्लफी बनतो. दूध पाहूया. दूध हलकसं फाटलेलं आहे आणि दाणेदार असं टेक्स्चर झालेलं आहे. हे पहा. याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक केलेली साखर घालायची आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये पाऊण वाटी वितळलेलं तूप घालायचं आहे आणि थंड करून घ्यायचंय बरं का हे तूप. आणि चांगलं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही तूप, बटर पण वितळून घालू शकता आणि तेल पण वापरू शकता. पण तूप आणि बटर जर वापरलं तर आपला केक असा खूप असा सॉफ्ट होतो आणि केकची टेस्ट पण छान येते आणि सुगंध पण छान येतो केकचा. आता हे तिन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं करून ह्या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. मेजरमेंट अगदी बरोबर आहे आणि हा केक माझ्या मुलांना खूप आवडतो, त्यामुळे मी बराच वेळा बनवलेला आहे. तुम्ही डोळे झाकून हा केक ट्राय करा
अगदी मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही 100 गुणा बेस्ट केक हा घरी बनवून तयार होतो. याच्यामध्ये आता हे आपण मैदा लावलेले तुटी फुटी मिक्स करायचे आहे. एकदा तुम्ही हे बेटर मिक्स केलं की खूप जास्त असं त्याला मिक्स करायचं नाहीये. लगेच तेल लावलेल्या भांड्यात आपल्याला हे बेटर घालून घ्यायचं आहे. वरून याच्यावरती तुटी फुटी घालायची आहे. तुटी फुटी घातलेली आहे. आता हे भांडं तुम्हाला असं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा एकसारखा केक सगळीकडे पसरतो हे बेटर. आज मी केक तव्यात बनवणार आहे. याच्यामध्ये तव्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ हलकंसं मी गरम करून घेतलेलं आहे. आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे. याच्यामध्ये आपण जे केकचं बॅटर घेतलेलं आहे ते बॅटर आपल्याला याच्यामध्ये तो डब्बा या मिठामध्ये ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. हे अगदी पॅक झाकण बसलं पाहिजे आणि त्याच्यावरून अजून एक जाडसं असं झाकण ठेवायचं आहे. गॅस कमी करायचा आहे. आता हे केक व्हायला कमीत कमी 40 मिनिटं लागतात. तर 40 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघणार आहे. आता आपण झाकण उघडून बघूया आपला केक झालाय का आणि वरती आलाय का. वाव, बघा मस्त असं आपला केक असं वरती फुललेला आहे आणि अगदी जाळीदार झालेला आहे. मी तुम्हाला बघा याला किती जाळी के पडलेली आहे. मस्त असा कडेने पण असा छान कलर आलेला आहे. अगदी 45 मिनिटं झालेला आहे केक आपल्याला झालेला. आता आपण चाकूच्या मदतीने चेक करून बघूया झाला का. कसा चेक करायचा आहे, एखादी टूथपेस्ट घ्यायची किंवा चाकू घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चेक करायचा आहे. बघा असा जर चाकूला चिकटला तर समजायचं नाही झाला, नाही चिकटला तर आपला केक झालेला आहे. तर हा थोडासा चिकटतोय म्हणजे मध्ये थोडा कच्चा आहे. अजून थोड्या वेळ आपण होऊन देऊया. पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया. बघा मस्त वरून कलर आलेला आहे. इथं थोडं हलकंसं पांढरं वाटतंय आणि चाकूला चिकटते का बघूया आपण. इथं अजिबात चाकूला चिटकत नाही. आपला केक झालेला आहे. तर आपण गॅस बंद करूया. कुकर, कढाई, ओव्हनचा वापर न करता तुम्ही हा केक कशामध्ये पण बनवू शकता. ओव्हन मध्ये पण बनवू शकता, पण ओव्हन सगळ्याकडेच नसतं. म्हणून मी आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने केक कसा बनवायचा ते दाखवलेला आहे. आणि केक करायला ठेवल्यानंतर सारखं सारखं झाकण उघडून बघायचं नाही आहे, नाही तर त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. बघा केकच्या साईडच्या कडा आपण मोकळ्या करूया. हे पहा संपूर्ण केक साईडने असा मोकळा झालेला आहे. थोडासा थंड होऊन मग आपण प्लेटमध्ये पालता करूया. चला आपण केक डब्यातून वेगळा करूया. बघा अशा पद्धतीने आपला केक मस्त असा तयार झालेला आहे. आता याची आपण डिश खालची काढून घेऊया. हे पहा आणि आता आपल्याला हा बटर पेपर काढायचा आहे. बघा मस्त असा स्पंजिस केक झालेला आहे आपला. आता आपण ह्याला कट करूया. चला आपण केक आता कट करूया.
हे बघा किती स्पंजी झालाय, जाळी किती पडली छान मस्त अशी. आपण आता याचे छोटे छोटे पीस करूया. हे पहा अशा पद्धतीने आता ह्याचे असे छोटे छोटे पीस करूया. ज्या पद्धतीने मी हा केक केलाय आणि जे मी प्रमाण घेतले ते अगदी अचूक आहे. या पद्धतीने जर तुम्ही हा केक केला तर तुमचा पण केक अगदी मार्केटपेक्षा पण भारी होणार आहे आणि मार्केटपेक्षा पण टेस्टी होणार आहे. ज्या पद्धतीने मी हा केक बनवला आणि जे मी प्रमाण घेतले ते प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमचा पण केक अगदी मार्केटपेक्षा भारी आणि टेस्टी बनेल बरं का. तर चला तर मग पटकन बनवून बघा आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा.